माझं नाव अलका शंकर घोरपडे. मी कांदिवली चारकोप सेक्टर 5 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड अपणा बाजार शुभकामना सोसायटी असे 513 नंबर रूम. तुमचं नाव काय? अलका शंकर घोरपडे. तुम्ही दोघी जुळ्या बहिणी आहे सख्या. सख्या चुळ्या बहिणी आहेत. अच्छा, तुम्ही पूर्वी तुम्ही मुंबईमध्ये राहत होता. हां. मग इथं पुण्यात कुठं राहत होते? पुण्यामध्ये आम्ही पुणा स्टेशन पोलीस स्टेशनच्या पाठीमागे पोलीस पिंपळाचं झाड आहे तिथे म्हणजे याच्या समोर पुणे पुणे स्टेशन रेल्वे स्टेशनच्या समोर समोर. रेल्वे स्टेशन समोर. अच्छा, तुम्ही फटफटवरती आपलं जीवन जगत होता. हां. तुम्हाला इथं कोणच आणले? एकाने आम्हाला असा ॲड्रेस सांगितला की अशा व्यक्तीकडे तुम्ही जा म्हणून. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. तर त्याने आम्हाला फोन नंबर दिला. कोणाचा दिला फोन नंबर? नाव काय? दादासाहेब तुमचं गायकवाड. हां 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 हां. असं त्याच्यावर नाव आहे. त्याच्यामुळे ते म्हणाल की ह्या ॲड्रेसवर तुम्ही फोन करा आणि त्यांना विचारा हां, की तुम्ही इथे बसण्यापेक्षा तिथे बसा. म्हटलं आम्ही आमच्या म्हणजे काकाच्या तुम्ही लोकांनी फुटपाथवरती राहत होता आणि त्या जागेवरती तुम्हाला लोकांनी दिलेलं अन्न पाणी जे आहे जे आहे ते त्याच्यावरती तुमचं गुजराण चालत होतं. हां. खाण्यापिण्याचं त्याच्यावर चालत होतं तुम्ही. अच्छा, पूर्णपणे तुम्ही ऊन वारा पाऊस हा तुम्ही फुटपाथवरती रोडवरती बसूनच झेलत होतात. हां, बरं. तुम्ही आता माझ्या आश्रममध्ये आलेला आहात. हां. वृद्धाश्रम अनाथ आश्रममध्ये आलेला आहात. तर या जागेवरती तुम्हाला कोणी जबरदस्ती केली का आणायची? नाही, कोणी केलेली नाही जबरदस्ती. या जागेवर तुम्ही कसे आलात? आम्ही ॲड्रेसवर आलो पण आम्ही स्वतःहून स्वइच्छेने आलात. पण स्वतः. हां. स्वइच्छेने आहात, स्वइच्छेने आलात. हां. या जागेवरती तुम्हाला कसली दडपशाही? नाही तुम्हाला कोणी दारू पाजून, नाही नाही गांजा पाजून किंवा नशापान करून काही नाही. कोणी दडपशाही करून आणलेला आहे का? नाही. तुम्हाला दडपशाही ती कोणी केलेली नाही. मग तुम्ही स्वतः तुमचं शिक्षण काय आलं आहे? मी ग्रॅज्युएट आहे. आम्ही दोघी पण ग्रॅज्युएट आहात. म्हणजे तुमच्यावरती नशापाणी झालेली नाही, नाही. तुमच्यावर जोर जबरदस्ती झाली नाही की ह्या आश्रममध्ये जा तुम्ही इथं राहा किंवा काय म्हणजे तुम्ही स्वइच्छेने या जागेवरती आलेला आहात. हां. आता या जागेवरती तुमचं आम्ही कायदेशीर ॲडमिशन करून घेतो. हां. हां, ओके. हां, ठीक आहे. नमस्कार.